बाय बाय विया. बाय बाय. टाटा. अरे बापरे, टाटा करायला आली आहे. कुठे जाते तू? कुठे जाते? हा दीदी दिसते. आपण दिसणार आता. चला निघूया. चला. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सारा गावी आले आणि विहा मामाच्या घरी चालल्या. चला. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी आज आहे ना विहा तिच्या मामाच्या घरी चालली आहे, सोनाली माहेर चालली आहे. सो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नक्कीच आपण कुठे ना कुठे जातो. आम्ही नातेवाईकांकडे जातो है ना. आज आत्याकडे, तर उद्या इकडे, उद्या तिकडे, मामाकडे. या मामाकडे जाते. ही गाडी न्यायची. काकाची आहे गाडी. काका जात आहेत मुंबई दीदीला घेऊन. अरे बापरे, गाडी चालवायला थोड्या दिवसात शिकेल काय नाही. चला या निघूया. म्हणते आहे पाना नू येताना. बर चला विहारा सोडून यायचं. बस विहा. बसली. हा बसली. चला बसतो ना. हा बस चला बसली ना. बाहेर बसली त्याच्यावर. चला निघूया. चला मंडळी, आता आपण आहे ना भर उन्हातून म्हणजे 11:30 वाजलेत. 11:30 वाजता निघालोय आणि गावाकडे एवढं ऊन आहे ना विचार नका. आता थेट आपण सोनालीच्या घरी जाणार आहोत, म्हणजे सोनालीच्या माहेरी जाणार आहोत. कोण येणार आहे? सोनाली ताई येणार आहे. त्यामुळे खास सोनाली जाणार आहे. सगळ्या बहिणी एकत्र येणार म्हणजे सोनालीला म्हणतात ना आनंद झालाय. तो मला सकाळपासून सांगते, मी साखरतात होतो आपल्या अक्षयभावाच्या लग्नाकडे. आल्याच्या नंतर म्हणते मला आता माहेरी जायचं आहे. मला वाटलं रागात म्हणते की काय, पण तसं नाही आहे. तिच्या बहिणी येणार आहेत. चला विया कुठे? विया चला तुरळला आलो होतो, थोडीशी शॉपिंग करतोय. हे बघा, तुला काय हवंय? चला झाली शॉपिंग. खाऊ घेतला. तुरळ कडवैरवरती रोडवरती हे दुकान आहे. मस्तपैकी सगळ्याच गोष्टी मिळतात. हा दुकानदार आहे का? हा दुकानदार आहे असतोय. चला दुसरं काय हवंय? हिला काय खाऊ घेऊन चला. आता आपण आहे ना रोडवरून निघालो. कडवई रोडवरून गावात जाणार कसा मस्त आहे. तर आपण या रस्त्याने जातो दरवेळी. कडवईला पहिलं पोहोचायचं आहे, मग चिखली, मग शेंपवणे. चला चला पोचले फायनली. आणि याच्या मावशी पण आल्यात. चला अरे टोपी सरळ कर भ्या. चला चला. सोनाली विहाला सोडून एकदम पुढे गेली बघा. मी हाव ना. चला हो चालत आली. हा मावशी थांब या. थांब. ओ रे पडली. घरात ना आलं. घरातून आलीस ना चालत तू. लाल झाले, खरंच लाल झाले. हा चला. बाबांना हात मार.
बाबा बोल बाबा. चला आल्या आल्या बघा तिने फ्रुटी दुकानात घेतली जबरदस्तीने. फ्रुटी दे मला, फ्रुटी दे. कोणाला दे, दिलं? दे. ताईला नाही, बाबांना नाही. दे. तुझी टोपी कुठे आहे विया? टोपी आजोबांनी घातली बघ. म्हणजे माझं कुठे टोपी तुझी? कॅप कुठे? हॅट कुठे आहे? ती बघ घेतली आजोबांनी. चला सोनाली, नाही मी निघतो, साखरपुड्याला जायचं. पत्र घेऊन जा. कोणाचं आहे? घरभरणीचं पत्रिक आहे. कोणाचं आहे? तांबडवाडी. आम्हाला दिलंय. हा आम्हाला दिली. बरं चला. या घरभरणीला. काय काय करू तुला? असू दे बिया, तुला वॉटरमेलन हवंय? हे काय आहे? हे काय आहे? चल आता मस्ती नाही करायची हा. चल मी जातो हा. बाय बाय. नाही नाही उचलून नको आता. चल बाय बाय. चल सोनाली लक्ष दे. काय आहे हे बिया? चलो पप्पा जातोय हा, मस्ती करू नको. चल बाय 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 बाय. नको मला जाऊ दे ना, इथे बसू. ओके. हे काय आहे? चल बाय बाय बाय. अरे नाही जायचं. चला हा जातो आता. बाय 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 बाय. हा मस्ती करू नका. बाय. पप्पाला दे बा. हे बाय. टाटा. बाय बाय विया. बाय बाय. टाटा. पप्पाला पप्पी दे. हा चला टाटा. मस्ती करू नको नाही. हा. चला चल सोनाली, काळजी घे. चला घरी जाऊया. घरी मंडळी चला सासरवडीतून घरी निघत होतो आणि इथेच आहे ना शेंबवणे गावामध्ये आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले आहेत. त्यांची तुमच्याशी ओळख करून देतो. हे बघा. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. नाव कसं तुमचं? विश्वास दाजी तांबे. अच्छा, तांबे साहेब आहेत आणि त्यांचे बंधू आहेत. हे आमचे पोलीस वाले आहेत ना, त्यांचे भाऊ आहेत. अच्छा नमस्कार. मिलिंद काशीराम तांबे. अच्छा नमस्कार. नमस्कार. ही शमोल पौदवाडी. अच्छा हे कुठे आहे? बिहार खाली आहे. अच्छा विहार खाली आहे. आणि हे सगळे आपले व्हिडिओ आवर्जून बघतात. स्पेशली साहेब आवर्जून बघतात आणि त्याच्यासाठी. म्हणजे मी असं बघतो ना, म्हणजे काहीतरीच बघतो, म्हणजे मला ते वेळच लागेल आहे ते. होय ना. तुम्हाला भेटून छान वाटलं. थँक्यू. म्हणून मी गाडी थांबवली. होय स्पेशली बघा तिथे गाडी आपली उभी आहे. घरी जात होतो, अचानक आवाज देऊन थांबवलं. बरं वाटलं. चला मंडळी, आत्ताच आहे ना मी माझ्या सासरवाडीतून घरच्या दिशेने निघालेलो. आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य होते इथे, म्हणजे सासरवाडीतून थोडंसं बाहेर निघाल्यावरतीच ते भेटले आणि त्यांच्याशी मस्तपैकी छान अशा गप्पा गोष्टी झाल्या. खरं तर आहे ना जलसा या लोककला प्रकाराबद्दल थोडीशी माहिती त्यांच्याकडून मिळाली आणि शेंबवणे बौद्धवाडीमध्ये मी थांबलो होतो आणि बरेच अशा गप्पा गोष्टी छान अशा झाल्या. मंडळी खरं तर एवढं ऊन होतं ना, येऊन कडवईत पोचलो आहे. आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य होते तिथे, त्यांना भेटलो शेंबवणे बौद्धवाडीच्या इथे आणि तिथे त्यांना भेटून मग फायनली कडवईमध्ये आलो आहे आपल्या मित्राच्या दुकानात. इथे बघा आपला मित्र आहे भरत. भरत एवढं गरम होतं आहे. हे बघा चाट मसाला आणला आहे, ताक आणलं आहे आणि पाण्याची बॉटल आणली आहे, 2 ग्लास आणले आहेत. ही आमची उन्हाळ्यातली पार्टी चालली आहे, ताक पार्टी. चला ताक प्यायला या. परत ऊन भरपूर आहे ना. एक नाही करपटत आहे अक्षरशः त्याच्यामध्ये. हां जास्तीत जास्त. चला थोडंसं ताक पिऊया. बघा लोक
मगाशी मी क्लास वगैरे घेऊन आलो तर माझ्याकडे बघत होते. पण आता ना बघा हे आपण ताक वगैरे आणून आहे ना मस्तपैकी असं उन्हाळ्या पार्टी एन्जॉय करतोय. ताक पार्टी. चाट मसाला पण टाकलास? अरे सासरवाडीत सोडायला गेलो होतो विहाला मामाकडे तिच्या. घेतलं मग पाणी टाकू. टाक 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 थोडंसं बस. आता थोडंसं ताक टाकलं थोडंसं पाणी पण ताकामध्ये टाकलं तर छान वाटतं. तशी तुला रेसिपी बनवता येते रे. मला जेवण बनवायला आणि असं काहीतरी नवीन काहीतरी बनवायला आवडतं. चांगली घरी मला बनवायला देत नाही कारण भांडी मी भरपूर सोडतो. बरोबर. चला कारण तुला कामं ती तेवढीच येतात. कामात एवढीच येतात. दुसऱ्याला काम लावणं. कामाला लावणं. चला बरं थँक्यू. ताक पार्टीसाठी थँक्यू. येस येस. थोडा चाट मसाला. चला यस. येस. एक नंबर. मजा आली. कसं झालंय सांग बघ. काय ना चाट मसाला टाकणार थोडं पाणी टाकलं चव भारी लागतंय. नक्कीच. चला या मंडळी उन्हाळ्यात ताक प्यायला. मंडळी आज आहे ना विहाला आणि सोनालीला खरं तर सोनालीला माहेरी सोडून आलो आणि विहाला मामाकडे सोडून आलो. सो येताना असं भरतला वगैरे भेटून आलो. आपला मित्र भरत आहे त्याला भेटून आलो. त्याचबरोबर आपले सबस्क्रायबर होते त्यांना देखील भेटून आलो. सोनालीला अचानक माहेरी जाण्याचं कारण की कसं आहे त्यांचे ताई वगैरे आल्यात. सो त्यांना भेटायचं होतं. ते 1-2 दिवसात ती परत येणार आहे. नंतर परत कधीतरी पावसात राहिलं ते जाईल. सो नक्कीच एक जाण्याचा अनुभव असतो आणि सासरवाडीत येण्याचा अनुभव असतो. सो म्हटलं की हा व्हिडिओ तुम्हाला दाखवूया आणि खरं तर वेगळा गाव देखील दाखवायला मजा येते एक वेगळी. सो ऊन तर भरपूर आहे गावाला. तुमच्याकडे ऊन किती आहे आणि किती गरमा होतो हे कमेंट करून सांगा. आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून आहात ते देखील कमेंट करून सांगा. चला मंडळी हा तुर्तास व्हिडिओ आपण येथेच थांबवतोय. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी मे महिन्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. या कोकण आपलंच असा. शुभरात्री.